राजन, आई झोपली होतीस का? नाही रे, वाचतच होते मी. ये ना आत ये. नाही आई, बाबा झोपले आहेत ना आत. नको आई, सॉरी, मी तुला इतक्या रात्री उठवलं. खूप महत्वाचं काम होतं म्हणून. काय झालं रे? तू एवढ्या टेन्शन मध्ये काय आहेस? अरे बोल ना, काय बोलायचंय? आई, मी सिद्धटेकला आपल्या रिसॉर्टच्या कामासाठी गेलो होतो. तुला म्हटलं होतं ना, मला एक जमीन आवडली आहे तिथे. हो. तर त्यांच्या घरी मी व्यवहाराचं बोलायला गेलो आणि माहित नाही काय झालं, मी बेशुद्ध पडलो तिथे. मला काही समजतच नव्हतं. त्या बाईने मला उठवलं. मग मी तिथनं निघत असताना एक फोटो जमिनीवर पडला होता. तो मी उचलला आणि पाहिला तर तो फोटो आबांचा होता. आबा? म्हणजे गौरीच्या वडिलांचा? हो, पण आई आता ते हयात नाही आहेत, कारण त्या फोटोला हार होता. मला असं वाटतं की ते काही दिवसांपूर्वीच वारले असावेत. अरे देवा, वारले ते? अरे राजन, अरे त्या घरात आबांचा फोटो होता. म्हणजे मग गौरी तिथेच असणार, माझी नात. राजन, तू घेऊन आलास त्यांना? घेऊन आलास का? हा? ओ नाही नाही, बरं मग आपण त्यांना घ्यायला जायचंय का? आत्ता जाऊया आपण. नाही आत्ता आई, घेऊन येऊया. चल नाही तू. आई, नाही. आपण असं आता काहीच करू शकत नाही, कारण त्या दोघी आता तिथे राहत नाहीत. मी चौकशी करून आलोय. तिथे जी बाई भाड्याने राहत होती ती बाई यांना नाही ओळखत. असं कसं? फोटो होता तिथे, मग ओळखत नाही? तू काही म्हण राजन, हे बघ, आता इतक्या वर्षांनी तुला आबांचा फोटो मिळाला. हा देवाचाच संकेत असणार. हो, मी म्हटलं होतं ना तुला, सापडणार. गौरी आणि माझी मोठी नात आपल्याला नक्की सापडणार. अरे त्या दिवशी गुरुजी पण म्हणाले होते ना, तुमची मोठी नात तुम्हाला लवकरच सापडेल म्हणून. सापडतील त्या. हं? राजन, हा कसला विचार करतोस? हे बघ, मला कळते तुझ्या मनाची घालमेल. तू नको एवढा अस्वस्थ होस. हा, अरे आपण शोधू त्यांना. त्या नक्की सापडतील आणि तुम्ही पुन्हा नक्की एकत्र याल बाळा. हा, असं करू, आता खूप उशीर झाला ना, आपण उद्या शांतपणे याचा विचार करू आणि काय करायचं ते ठरवूया. जा बाळा, जा. तर जाऊन आराम कर. देवी अंबाबाई, माझी खात्री आहे तू आमची परीक्षा घेतेस, पण तू आम्हाला निराश नाही करणार. गौरी आणि माझी मोठी नात नक्की सापडतील. फ्रेश बारी ओके. तू ठीक आहेस का? तुला शुद्ध आली आहे? आंटी, मॉम, ग्रॅनी आजी, कोणीतरी लवकर या प्लीज. फ्रेशला शुद्ध आली आहे. मॅडम आता तुम्ही असा आवाज नका करू. पेशंटला त्रास होते, हॉस्पिटल आहे. हे यू. आंटी, ग्रॅनी आजी, या लवकर. फ्रेशला शुद्ध आली आहे. फ्रेश, तू ठीक आहेस ना? ऋषी, बाळा, बरं वाटतंय का तुला? हा, काळजी करू नको, सगळं ठीक होईल बेटा. फ्रेश, तुला माहितीये मी खूप टेन्शन मध्ये होते. मी सगळेच खूप टेन्शन मध्ये होतो. साहेब, बरं आहेस ना? अरे काय हे हिरो, हा काय आहे असं अचानक? आमच्या सगळ्यांचा जीव टांगणीला लागला ना. एनिवे
ठीक आहे. आता लवकर बरा हो. हं? आंटी, हे सगळं ना त्या गावछापमुळे झालंय, त्या कमळीमुळे. आपल्या रिश्ची हालत आज तिच्यामुळे अशी झाली आहे. तिला ना तुम्ही आता याच्या बाजूला पण येऊ नका देऊ. तुम्हाला तर माहिती आहे ना कशी आहे ती. आता त्या कमळीची सावली सुद्धा पडू देणार नाही मी ऋषीवर. येस, राईट, असंच करा. कारण की तिच्यामुळे हे झालंय आंटी, तिच्यामुळे. जेव्हा जेव्हा माझ्या समोर आली आहे ना तेव्हा तेव्हा काहीतरी केलंय तिने. मग काय, ती ना ती ते ग्रॅनियाची ते तू काय बोलतेस ते मनहूस आहे ती. अपशकून असा शब्द आहे तो. तेच ते व्हॉट एव्हर, पण ती तेच आहे. तिच्यामुळे बघा ना आज आपला ऋषी असा आहे. गप्प बस अनिका. काही माहिती नाहीये तुम्हाला. तुम्ही कोणी होतात का तिथे बघायला काय झालं ते? कस काहीतरी बडबडताय सगळेजण. कमळीची काही चूक नाहीये याच्यात. रेशवी नो, तुला सांगायची गरज आहे. ते तुम्ही सगळ्यांनी गर्दी केली, बाहेर जा. हॉस्पिटल आहे, हॉस्पिटल. अरे एवढी गर्दी का केली आहेत तुम्ही लोकांनी? यू शुडंट हॅव अलाउड सो मेनी पीपल्स इनसाइड. प्लीज वेट आउटसाइड. सतीश, मी काय म्हणते, तुम्ही सगळे बाहेर थांबा, मी थांबते इथे. हो हो. चला आपण बाहेर थांबू. चला आराम कर. चला चला. सायबा, तू थांब, काही गरज लागली तर. Wonderful. He's recovering well. I think you should all wait outside. He needs to rest. थँक्यू डॉक्टर. ऋषी, मी इथेच बाहेर आहे. हा, नर्स ते फाईल मला द्या पेशंटची. तुम्ही रीडिंग घेऊन केबिनमध्ये पाठवते. काय झालं डॉक्टर? नाही. अनिका, थँक्स फॉर कमिंग. यू कॅन गो नाव. नो, मी तुझ्यासोबत इथेच थांबते. आय थिंक यू शुड वेट आउटसाइड. ही नीड्स रेस्ट. रेश, तू ठीक राहा. इज ऑल राईट. टेक केअर, मी आलेच.